मला सांगा, बँकिंग एक्झाममध्ये इंग्लिश या सब्जेक्टला नेहमी विद्यार्थी फोकस करतात, की मला फक्त सेक्शनल कट ऑफ निघालं पाहिजे. माझा प्रश्न असा आहे, की खरंच इंग्लिशला आपण स्कोरिंग करू शकतो का रिझनिंग आणि सारखं? तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? बरं झाला हा प्रश्न विचारला. कारण कालच आर-बी-आय असिस्टंटचा रिझल्ट लागला आहे. तर त्यात 90 अटेम्प्ट केलेल्याने सुद्धा एक्झाम क्रॅक नाही केली आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे, ही जी स्ट्रॅटेजी आहे ना, की इतर सब्जेक्टमध्ये मी 30-30 घेतो आणि इंग्लिशमध्ये काय मला सेक्शनल जरी क्लिअर झाला तरी मी पास होईन. आता ही स्ट्रॅटेजी यूज तुम्ही नाही करू शकत. कारण आता इंग्लिशचा सेक्शनल कट ऑफ जरी क्लिअर तुम्ही केला, तरी ओव्हरऑल स्कोर कदाचित तुमचा नाही निघणार. तर इंग्लिशला सुद्धा तुम्हाला तेवढाच इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, जेवढा इम्पॉर्टन्स तुम्ही रिझनिंग आणि मॅथ्सला देतात. म्हणजेच काय, तर तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा 30 पैकी ॲटलिस्ट 22 ते 24 मार्क्सला टार्गेट करायचं आहे. तेव्हा जाऊन तुम्ही म्हणू शकतात, की हो, ह्या वर्षी मी बँकर बनवू शकतो. तर लक्षात ठेवा, या वर्षापासून इंग्लिशला फक्त सेक्शनल कट ऑफ काढे इतका अभ्यास नाही करायचा आहे, तर त्याचा होलिस्टिक अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ओव्हरऑल तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर करून घेणं गरजेचं आहे आणि मगच आपण बँकर बनवू शकतो. मला सांगा सर, आता कोणती आपली नवीन बॅच स्टार्ट होतीये का? हो, 100% आपली एक नवीन ऑफलाईन बॅच संकल्प 2.0 ऑफलाईन बॅच चालू होते. इनफॅक्ट आजपासूनच ही सुरू झालेली आहे. सकाळी 7 ते 12 हिचा टायमिंग आहे आणि फीस मात्र ₹15,000 आहे. थँक सो मच सर. थँक सो मच.